नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठ यामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. व्यासपीठावरती आपलं प्रत्येकाचे इंटरव्ह्यू घेत असतो आणि त्याच्यात आपण म्हणतोच की ज्याच्याकडे काही कला आहे त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहे. आज अशीच एक कला आपल्याला दाखवण्यासाठी आपल्याकडे पाहुणी आलेली आहे. कीर्ती, आम्हाला तुझ्याबद्दल जरा सांगशील थोडीशी माहिती? हो, नमस्कार. मी कीर्ती शुभंकर इंगळे. मी गेली 8-9 वर्ष पुण्यातच राहत आहे आणि मला पहिल्यापासूनच कलेची आवड असल्यामुळे मी वेगवेगळे क्लासेस केले आणि माझी कला आता जोपासत आहे. अच्छा, ही कुठली कला आहे की तू ही जोपासते आणि ही पहिल्यापासून आहे का ही कला तू करतेस? मला कलेची आवड पहिल्यापासून आहे. बरं. आता 1-1.5 वर्षापूर्वी माझं लग्न झालं. मग त्यानंतर काही मी गॅप घेतला मध्ये. आधी सर्व्हिसला होते मी. गॅप घेतला, मग त्यामध्ये मी ठरवलं की थोडी कला आपण जोपासूयात. मग मी क्लासेस केले वेगवेगळे आणि ह्या आर्टला डॉट मंडला आर्ट असं म्हणतात. ओके, आपण प्रेक्षकांना दाखवूया आपल्या एक एक. मी काही आर्ट पीस आणले आहे तिथे. MDF बोर्ड वरती आपण करतो हे पूर्ण. ऍक्रेलिक कलर्स यूज करून. पण मग आता हे जे कलर तू पिवळा आणि लाल पांढरा असा वापरलाय, हेच कलर वापरायला लागतात का याला? नाही, म्हणजे आपण पूर्ण कलर कॉन्ट्रास्ट बघून आपल्या क्रिएटिव्ह माइंडने आपण बनवू शकतो. आणि हे जे इथे लावलेत, मला कोयऱ्यांसारखं हे दिसत आहे, हे तू रेडीमेड बनवलं? नाही, ते रेडीमेड आणलं आहे. अच्छा. आणि हे पूर्ण मग मेजरमेंट घेऊन हे करावं लागतं आर्ट. बर. आणि हे MDF वरती जे बनवलंय हे तू मेजरमेंट त्यांना देते का कटिंग करायला? नाही, आपल्याला मार्केटमध्ये 4 इंचापासून सगळे अवेलेबल आहेत MDF. 4 इंच तयारच. बर. आणि कुठले कलर वापरतेस तू याला? ह्याला ऍक्रेलिक कलर्स लागतात. अच्छा, ऍक्रेलिक कलर लागतात. आणि हे कुठे बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहे? आर्ट आणि क्राफ्टचे जे शॉप्स आहेत पुण्यामध्ये किंवा मोठ्या सिटीमध्ये तिथे मिळून जातात. बरोबर आहे. आणि हे जे आहे आतलं, हे तू तयारच आणलंयस त्यांच्याकडनं आणि ते फक्त चिटकवलंय त्याला. खूप छान केलेलं आहे. अजूनही आपण काही काही प्रकार आहेत ते बघूया. हे डॉट मंडलाचेच प्रकार आहेत सगळे. बर. याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत हे फक्त. बर. हे एक आहे, हे वेगळे कलर वापरून आपण केलेलं आहे. म्हणजे कलर कॉन्ट्रास्ट पण कळेल आपल्याला. बरोबर. हे मल्टी कलर मध्ये आहे आपलं. आणि हे आहे, हे 2 कलर वापरूनच मी हे केलेलं आहे आर्ट. पण कीर्ती, मला एक सांग की हे पहिलं जे आपण पाहिलं मोठा साईज येतो, तर त्याचे खरंच डॉट्स असे दिसत आहेत आपल्याला. याच्यामध्ये जरा वेगळ्या प्रकारचे डॉट्स आहेत ना? डिझाईन्स वेगवेगळे असतात ह्यामध्ये. अच्छा. कारण ह्याला आता इथे जे मध्ये मी केलेलं आहे ते स्ट्रोक आर्ट त्याला म्हणतात. ते पण आपण मी इथे केलेले आहे. वेगवेगळे डॉट मंडला आर्ट म्हणजे कसं, आपण त्याचे जे टूल्स असतात डॉट मंडलाचे, ते पेन्स वापरून आपण पूर्ण डॉट्स, म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत फक्त डॉट्स देऊन हे पूर्ण आर्ट बनवतो आपण. याच्यासाठी डॉट्स आपण ब्रशचा वगैरे काही वापर नाही करत. मग याच्यासाठी आपण काय वापरतो? म्हणजे कसे टूल्स, म्हणजे काय असतं याच्यामध्ये? पेन्स म्हणजे असं ठोकळा असतो आपला, तसे ते डॉट मंडलाचे टूल्स असतात जे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. पेंट म्हणजे आपल्याला सुरुवातीला फक्त MDF आहे तो कलर करावा लागतो. एक खाली बॅकग्राऊंड बेसला जो आहे तो तू ब्रशनी केलेला कलर आहे. ब्लॅक कलर दिला की त्यावरती कसं ब्लॅक वरती कोणताही कलर उठून दिसतो. त्यामुळे मी मोस्टली ब्लॅक कलर युज करते. बरोबर आहे. म्हणजे बेसला आपण ब्लॅकच शक्यतो वापरूया की त्यावरती ब्राईट कलर छान जाईल. बरोबर. त्यामुळे आपण ब्लॅक वापरतो खाली. हे शोपीस म्हणून सुद्धा आपल्याला ठेवता येतील? आपण हे वॉल वरती मोस्टली लावू शकतो. कारण आता माझे जे आर्ट सेल झालेले आहेत तर ते केरळमधून ती ऑर्डर आली होती मला. बरं. तर त्यांनी ते आर्टला वॉलला लावण्यासाठीच त्यांनी ते मागवले होते. ओके. पण मग जेव्हा तू असं वॉलला लावण्यासाठी म्हणतेस, तर पण मग ह्याला मागे काही चिटकवावं लागेल? हो, आम्ही तसं पूर्ण हे करून देतो तुम्हाला. बरं. जशी ऑर्डर असेल असं करून देतात. पूर्ण हुक वगैरे पण आम्ही बनवून देतो. तुम्ही फक्त ते लावू शकता. म्हणजे हुक मध्ये लावू शकतो आपण. कीर्ती, आता तू म्हणालीस की मी ऑर्डर घेते किंवा केरळावरनं तुला ऑर्डर आली, म्हणजे तू आता हे व्यवसायाकडे वळालीस, म्हणजे बिझनेस करतेस. तर हे कधीपासून तू हे सुरू केलं की आधी हॉबी म्हणूनच तुझं होतं? हो, माझं आधी हॉबी म्हणून मी हे शिकले पूर्ण. आणि मग त्यानंतर मला कळालं की आपण ह्याला कमर्शियलाइज करू शकतो. बरोबर. मी आता प्रोडक्ट हे माझे सेलही करते मी आणि वर्कशॉप मी घेते आता. अच्छा. तर वर्कशॉप मध्ये साधारण किती मुली असतात तुझ्याकडे? आता आम्ही 4 ते 5 जणीच घेतो. येतात म्हणजे मग बॅच ठेवते. कारण 4 ते 5 मुली का पर्सनली आपलं लक्ष पण दिलं जातं. खरंय.
त्यामुळे ऑनलाईन घेत नाही मी, ऑफलाईन माझी वर्कशॉप असते. कारण ऑनलाईन मध्ये पण कळत नाही समोरच्याला की कसं काढायचं आहे. हे आर्ट मध्ये पूर्ण बारीक बारीक एक एक डॉट आपण बघतो, कसं काढायचं आहे व्यवस्थित मी बघू शकते समोर बसून. बरोबर. त्यामुळे मी 4 ते 5 जणींचंच बॅच घेते. आणि तुला पर्सनली त्यांच्याकडे लक्ष देणं सहज शक्य होतं, एकटी सगळं करतेस. कीर्ती, हे तर खूपच सुंदर आहे, पण इथे मला काहीतरी कॅन्डल्स ठेवलेल्या दिसत आहेत. तर ह्या कॅन्डल्स पण तू स्वतः बनवल्या आहेस का? हो. मग हे काय साचे असतात ह्याचे की कसे? ह्याचे साचे असतात, दाखवते. हाऊस ऑफ अरोमा नावाचा आपला सेंटेड कॅन्डल्सचा बिझनेस आहे. ब्रँड आहे म्हणजे तो तुझा? ज्यामध्ये प्रीमियम सेंटेड कॅन्डल्सच फक्त आहे. आणि यामध्ये वेगवेगळे अरोमाज आहेत. जे आपण असं जार कॅन्डल्स माझ्याकडे अवेलेबल असतात मोस्टली. आणि हे मोल्ड कॅन्डल्स पण. मोल्ड मध्ये असे क्यूब कॅन्डल्स असतात, अशा मोठ्या साईजचे आहेत किंवा ह्या साईजच्या छोट्या. आणि डेझी जे फ्लॉवर आहेत त्या साईजचे आहेत. रोजेस म्हणा, असे वेगवेगळे फ्लॉवर्स मध्ये पण अवेलेबल आहेत. ओके. आणि हे जे जार कॅन्डल्स आहेत त्यामध्ये हा लव्हेंडर फ्लेवर आहे आता, बघू शकता. रोज फ्लेवर आहे. नंतर आम्ही आता ग्रीन ऍपल आहे आपल्याकडे. असे वेगवेगळे फ्लेवर्स आपण हे केले फ्रॅग्रन्स. मला एक सांग की आता हा कॅन्डल्स हा बिझनेस जो तू करतेस, हा पण बिझनेस करतेस, तर हा थोडा सीझनल आहे की तुला आता पण ऑर्डर येतात? हो, आताही मला ऑर्डर्स येत आहेत. आता क्रिसमस आला आहे जवळ. बरोबर. मला आता क्रिसमसची आमची तयारी सुरू झाली. क्रिसमसच्या ऑर्डर्स यायला लागल्यात आता. मग त्याची तयारी आम्ही करत आहोत. आता दिवाळीमध्ये मला खूप चांगला रिस्पॉन्स आला सगळ्यांकडून. अच्छा. पण मग अशी मोठी काही ऑर्डर आली का तुला मंडेलाची आणि कॅन्डल्सची? नाही, एकदम नाही मी घेत, कारण हँडल होत नाही तेवढं सगळं पटकन. त्यामुळे कॅन्डल्सच्या ऑर्डर्स जेवढ्या येतील तेवढे आपण पोहोचवतो, पण कॅन्डल्स व्यवस्थित डिलिव्हरी पण होतात जेवढ्या ऑर्डर्स. होम डिलिव्हरी तू करते की कुठल्या कुरिअरनी वगैरे असं पाठवू शकतो? कुरिअर्सने आपण पाठवू शकतो. पण मग ते सेफली जातं व्यवस्थित? हो, जातं ना ते. म्हणजे प्रोडक्ट आपलं कस्टमर पर्यंत पोहोचेपर्यंत मी पूर्ण ट्रॅक करत असते. आणि गेल्यानंतरही त्यांना आपण सांगतो की व्यवस्थित व्हिडिओ करून पाठवा. जर काही डॅमेज वगैरे असेल तर तेही आम्हाला कळून जातं. बरोबर आहे. कीर्ती, आता हे जे आहे हे कॅन्डल्स म्हणा, तर हे एक कॅन्डल बनवायला तुला साधारण किती तास लागतात? कुठल्याही म्हणजे सेंटेड घे किंवा तो क्यूब टाईप घे. आता हे जे क्यूब कॅन्डल्स आहेत, ही मोठी साईज, ह्याचा साचा असतो. तर ह्या साच्यामध्ये आपण जे पोअर करतो कॅन्डलचं, जे सोया वॅक्स मी मोस्टली वापरते, कारण पॅराफिन वॅक्स ते केमिकल त्यामध्ये ऍड असतं. पण सोया वॅक्स जे आहे ते पूर्णपणे नॅचरल आहे, 100%. त्यामुळे मी सोया वॅक्स यूज करून सगळ्या माझ्या कॅन्डल सोया वॅक्सच्याच आहेत. आणि ह्याला वेळ आपण त्या साच्यामध्ये ठेवायचं आहे. एक 6 ते 7 तासाने आपण अनमोल्ड त्याला करू शकतो. म्हणजे एक कॅन्डल बनवायला तुला 6 ते 7 तास लागतात. आणि मंडेलाला किती वेळ लागतो ग? मंडलाला मला साईज वरती डिपेंड आहे. कारण माझ्याकडे मोठ्या साईज पासून हे जे आहेत टिकोस्टर छोटे छोटे. बरोबर. तर ह्याला 1 तास खूप झाला. अच्छा. आणि हे वाळून आर्ट हे पूर्ण ड्राय झालं की आपण त्याला वॉर्निश पण करतो नंतर, म्हणजे आपलं आर्ट छान शाईन होतं, कारण शायनिंग दिसते मला याच्यावर. बरोबर आहे. खूप सुंदर दिसतंय ग. त्याला प्रिझर्व पण तसं करावं लागतं. त्यामुळे त्याला वेगवेगळे जे आता आहेत वॉर्निश ते आपण यूज करतो. बरं केलंयस तू. कीर्ती, मला एक गोष्ट सांग, हे करताना तुला काही चॅलेंजेस, बिझनेस सुरू केलायस तू तर चॅलेंजेस येतातच, तर असं काही दोन्ही बिझनेसचे काही चॅलेंजेस आलेत का तुला? हो, आले. कारण मंडलाचे म्हणायला गेलं तर डॉट मंडला आर्ट्सचे, तर सुरुवातीला जेव्हा मी हॉबी म्हणून सुरुवात केली खरं तर डॉट मंडला काढायची, पण जेव्हा मी वर्कशॉप सुरू करायचं जेव्हा ठरवलं, जेव्हा फॅमिली मेंबर सोबत मी बसून सांगितलं की मला आता वर्कशॉप घ्यायचे आहे, मग तेव्हा वर्कशॉप जेव्हा घ्यायला मग तेव्हा कस्टमर पर्यंत पोहोचवणं किंवा वर्कशॉप साठी सर्वांना बोलवणं सोशल मीडिया थ्रू वगैरे. मग तेव्हा आणि टियर 2 सिटी मध्ये मी पहिल्या आधी होमटाऊनला घेतली होती माझी वर्कशॉप. मग तिथे मोस्टली हे नोन नाहीये एवढं डॉट मंडला आर्ट. बरोबर. हे आर्ट इतकं माहित नाहीये त्या सिटीमध्ये. मग ते सांगणं लोकांना, मग त्यांना ते पटवून देणं, आणि मग त्यांचा इंटरेस्ट बघून मग तसे क्लायंट मी बघत होते. तशी माझी ती पहिली वर्कशॉप तशी झाली होती. आणि अजून कलर मध्ये किंवा एखादी कॅन्डल फसली आहे तुझी किंवा नाही छान झाली किंवा मंडेलाचे कलर नाही झाले, असं कधी काही झालंय का ग? हो, झालंय.
कारण जे कॅन्डल मोल्ड्स आहेत, मोल्डच्या कॅन्डल, तर त्यामध्ये जेव्हा आपण अनमोल्ड करतो कॅन्डल तेव्हा खूप केअरफुली आपल्याला अनमोल्ड करावं लागतं. कारण जर समजा टेम्परेचर वरती मोस्टली आपलं कॅन्डल्स डिपेंड असतात. कारण तुम्ही जर खूपच टेम्परेचर तुमचं थोडं कूल आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही पोर केलं तर ते पटकन फ्रीज होऊन जाणार. त्यामुळे व्यवस्थित कॅन्डल बाहेर येताना निघणार नाही, म्हणजे तुटून यायच्या खूप साऱ्या सुरुवातीला. ते चॅलेंज मला खूप आलं किंवा तुटायच्या, मग आम्ही परत हे करायचं, त्याला मेल्ट करायचं, परत त्याला पोर करायचं, हे झालं सुरुवातीला. पण मग तेव्हा खूप वाईट वाटलं असेल ना की आपलं हे बिघडलं, वेळ वाया जातो. आपण 6-7 तास थांबायचो आम्ही की आता अनमोल्ड करायचं आणि अनमोल्ड करायला तुटायचं. बरोबर. कीर्ती, आम्हाला सांग की जेव्हा तुला पहिली ऑर्डर आली ती कुठली आली, मंडेलाची आली की कॅन्डल्सची आली? पहिली मला मंडलाची आली, कारण मी कॅन्डल्सच्या आधीपासून मी मंडलाचं करते वर्कशॉप, त्यामुळे मंडलाची मला पहिली ऑर्डर होती. आणि हे मी जेव्हा कॅन्डलच्या सुरू केल्या ऑर्डर्स घ्यायला, तेव्हा पहिली ऑर्डर जेव्हा आली मला ती स्मॉल कॅन्डल्सच्या होत्या. पण एक पहिली ऑर्डर स्पेशल असते, मला छोट्या होत्या पण ते छान वाटलं होतं की मला पहिली ऑर्डर आली. तेव्हा काय तुझे एक्सप्रेशन्स किंवा फिलिंग्स काय होते की मला पहिली ऑर्डर आली आहे? हो, कारण म्युच्युअल एक असे सोशल मीडिया थ्रूच मला आली होती ती पहिली ऑर्डर. ती फुलांची होती, रोज कॅन्डल्स त्यांना हव्या होत्या. तेव्हा छान वाटलं होतं, सुरुवात होती असं वाटलं होती. आणि त्यांचा फीडबॅक आला का तुला? हो, मी शेवटपर्यंत त्यांचा फीडबॅक घेतला. तुम्ही यूज केलेत, मग कसं तुमचा काय रिव्ह्यू वाटला तुम्हाला, मी काय त्यामध्ये ऍड करू का हे सांगा. मग त्यांनी सगळ्यांनी मला फीडबॅक छान दिले. निगेटिव्ह मला फीडबॅक्स असे आले कॅन्डल्स मध्ये माझ्या की जेव्हा मला 80% पॉझिटिव्ह फीडबॅक्स आले माझ्या कॅन्डल्सकडे आणि 20% म्हटलं तरी चालेल निगेटिव्ह फीडबॅक्स आले, ज्यामध्ये काही जणांचं असं म्हणणं होतं की थोडा खूपच माइल्ड आहे आपला अरोमा आपल्या सेंटेड कॅन्डल्सचा. कारण कसं होतं काही वेळेस लोकांना जसं आपला उदबत्तीचा धुपाचा असतो स्ट्रॉंग असतो तसा काही जणांना हवा असतो. पण आपले कसे हे कॅन्डल्स आपण मोस्टली मेडिटेशन साठी यूज करू शकतो आपण, बरोबर, किंवा ऑफिस वर्क साठी डेस्क वरती आपण ठेवू शकतो. तर त्या तेवढे निगेटिव्ह मला आले, म्हणजे ज्यांना स्ट्रॉंग अरोमा हवे असतात त्यांना त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट नव्हतं. म्हणजे माझे माइल्ड आहेत छान एकदम, त्यामुळे म्हणजे आता तू जे म्हणलीस ते, पण आता जेव्हा तू ऑर्डर घेतेस तेव्हा त्यांना विचारते का की माझ्या ह्या माइल्ड आहेत अरोमाचे तर तुम्हाला स्ट्रॉंग हवेत का, असं विचारतेस तू? हो, विचारते. पण मग त्यांना तसं कन्व्हिन्सही करावं लागतं, त्यांना सांगावं लागतं. कारण कोणतीही तुम्ही कॅन्डल्स घेतली, असं नाही माझीच कॅन्डल, कोणतीही मार्केटमध्ये त्या सगळ्या माइल्डच असतात, स्ट्रॉंग नाही आपण. कारण त्याचं जे पर्सेंटेज आहे ते तितकं आपण नाही ऍड करू शकत त्या पर्सेंटेजच्या पुढे जाऊन, त्यामुळे सगळे आपलं माइल्डच असतात कॅन्डल्स. म्हणजे हे सुद्धा तुला चॅलेंजच आहे. म्हणजे या अर्थात प्रत्येक बिझनेस मध्ये येतातच चॅलेंज. पण कीर्ती, मला एक सांग, तू हे तुझं बनवणं प्रॉडक्ट याचे चॅलेंज झाले, पण तू जे म्हणतेस की मी हे ट्रान्सपोर्टनी पाठवते किंवा कुरिअरनी पाठवते, असं पाठवताना तिथे पण तुला चॅलेंजेस येतात का ग? हो, मला लॉजिस्टिक चॅलेंज खूप आलेत तसे. कारण आपण Tier 2 सिटी मध्ये मोस्टली मला चॅलेंजेस आले. कारण आपण माझे आतापर्यंत लखनौला गेलेत, मुंबईला गेले आहेत आणि पुण्यामध्ये तर आहेतच. पण जे ह्या सिटीच्या बाहेर जे मी केले आहेत डिलिव्हरी, पुण्याच्या बाहेर मोस्टली, तर त्यामध्ये कसं मग जे डिलिव्हरी पार्टनर्स आहेत करत नाही तिथल्यांना की तुम्ही या इथे येऊनच घेऊन जावा. कारण त्यांनी आपल्याकडून, आपण जर त्यांना पूर्ण सांगितलंय कस्टमरला की तुम्हाला होम डिलिव्हरी आहे, बरोबर, तर ते चॅलेंजेस मला आले थोडेसे Tier 2 सिटी मध्ये की पूर्ण होम डिलिव्हरी नाही दिली. मग जेव्हा आम्ही त्या कुरिअर सर्व्हिस सोबत आम्ही पूर्ण बोललो, सांगितलं त्यांना, मग आता त्यामध्ये आम्ही ऍडिशनल हे केलेलं आहे. आता आपली पूर्ण होम डिलिव्हरी होते. पण सुरुवातीला मला ते खूप चॅलेंजेस आले. अच्छा, म्हणजे हे बनवण्यापासून ते लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत हे खूप सारे चॅलेंजेस तुला आले. हे करताना तुला, तू म्हणतेस की मी एकटी करते, पण कुठलाही बिझनेस असो किंवा नोकरी असो, त्यातल्या त्यात बिझनेस म्हणेन मी, की फॅमिली सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. तर तुला कसा मिळतो फॅमिली सपोर्ट? मला सांगायला आवडेल हे, मला फॅमिली सपोर्ट खूप छान मिळालाय. मोस्टली माझे जे मिस्टर आहेत शुभंकर इंगळे, त्यांनी मला खूप छान सपोर्ट केला. कारण त्यांचं पहिल्यापासून होतं की तू तुझं स्वतःचं वेगळं काहीतरी स्थान कर म्हणून. जेव्हा मी क्लासेस केले तेव्हाही त्यांचं म्हणणं आलं की तुला अजून पुढे वर्कशॉप वगैरे करायचं तर करू शकतेस तू. असं कसा वाटला कीर्तीचा आपल्याला इंटरव्ह्यू? आवडली काही कला? तुम्हाला जर शिकायची असेल तर मी कीर्तीचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आजची मुलाखत, आजचा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला
नक्की मला कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला हा इंटरव्ह्यू मुलाखत आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.